आज भोकर तिथं भोकर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय तिरुपती पप्पू पाटील कोंडेकर यांच्या विजय संकल्प रॅलीला उपस्थित राहिलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री माधवरावजी किनारकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले भोकर तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंदबाबा घोड, सुभाषरावजी किनारकर, शिवसेनेचे नेते बबनरावजी बारसे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बाबूरावजी मामा कोंडेकर, आमचे युवा मित्र बालाजी गाडे, बाळासाहेबजी रावणगावकर, भोकर तालुक्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सुहास पाटील, संदीप पाटील देशमुख, संदीपजी देशमुख बारडकर आणि आमचे राष्ट्रवादीचे कदम साहेब, व्यासपीठाला मी माफी मागतो आणि सन्माननीय व्यासपीठ, या भोकर, अर्धापूर आणि मुदखेड मधून आलेले सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी, युवा मित्र मंडळी, माता भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज मोठ्या उत्साहामध्ये भोकर शहरामध्ये विजय संकल्प रॅली आपण काढली आणि मी खरोखरच सर्वप्रथम आमचे भोकरचे उमेदवार पप्पू पाटील यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो की इथं जे समोर बसलेली जी जनता आहे पप्पू पाटील, विशेषतः ही भोकर मतदारसंघातली जनता, बरोबर आहे, बाहेरची आहे का कुठली? आणि पहिल्या जी रॅली झाली कुठली होती आता ते मी सांगू शकत नाही, पण इथं जे चेहरे मी बघतोय त्यांच्यामध्ये जे उत्साह आहे पप्पू पाटला प्रती, आज सकाळच्या 8 वाजल्यापासून ते आता 5 वाजता आहे, इतक्या वेळेपर्यंत ही बसणारी जी जनता आहे, पप्पू पाटील खरंच ही तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे. मग समोर धनशक्ती येऊ द्या की अजून कोणती शक्ती येऊ द्या, त्याला प्रत्युत्तर देणारी ही जनता, आणि 100% मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला ही जनता निश्चितच त्याला प्रत्युत्तर देईल. आज पप्पू पाटील तुम्हाला भियायचं काम नाही. स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब गेल्यानंतर आपण सर्व इथले जे उमेदवार होते इच्छुक, त्यांची एक साहेबांनी बैठक घेतली होती आणि साहेबांनी एक वज्रमूठ या भोकर मतदारसंघामध्ये बांधण्याचा दृढनिश्चय केला होता आणि तीच वज्रमूठ आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होईल. त्यांनी जे संकल्प केला ते संकल्पाला पूर्ण करण्याचं काम व्यासपीठावर बसलेली मंडळी, त्यासोबत समोर बसलेली सर्व मंडळी करणार आहे. आज मला आठवतं स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण भोकर मतदारसंघातून फक्त 800 मतांना आपण मागे ठेवलो होतो. वसंतरावजी चव्हाण साहेब नौखे होते, बरेचसे गाव फिरले सुद्धा नव्हते, तरी मतदारांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रति विश्वास दाखवला. सर्वप्रथम मी वसंतराव चव्हाण साहेबांच्या पश्चात त्यांचा मुलगा म्हणून मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो की आपण साहेबांवर एवढं प्रेम व्यक्त केलं. आणि पप्पू पाटील आपल्याला भियायची गरज नाही, एक जवान गेले तर दुसरे जवान पाठीमागे खंबीरपणे आपल्या पाठीमागे आहे. मी एक आपला भाऊ म्हणून अर्ध्या रात्री कधी आपल्या पाठीमागे आहे, डरने की बात नाही, कोणी भियायचं काम नाही. पप्पू पाटील आणि रवींद्र चव्हाण सदैव भोकरच्या जनतेच्या पाठीमागे आहेत आणि याच बरोबर समोर आपली व्यासपीठावर बसलेली किनारकर साहेबांसारखे मार्गदर्शक आणि सर्व महाविकास आघाडी सर्व टीम आपली या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यामुळे भोकरच्या जनतेनं काही भियायचं गरज नाही. मी आपल्याला सर्वांना एवढंच नम्र विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पाठीमागे आशीर्वाद दिला, याही वेळेस मी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे, तसाच आशीर्वाद आपल्या मायेची थाप वडिलांच्या नंतर माझ्या पाठीमागे राहावी ही एवढी विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपला असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे आणि पप्पू पाटील कोंडेकरच्या पाठीमागे आपण द्यावं. आणि आम्ही दोघं इथं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो, आम्ही दोघं मिळून आपल्या कोणत्याच कामाला या ठिकाणी कसूरवारी कमी पडणार नाही. आणि दोघं मिळून निश्चितच या ठिकाणी रावणगावकर साहेबांनी सांगितलं की भोकर तालुका बरेच अंशी आपल्या या ठिकाणी मागे आहे, शिक्षणाच्या बाबतीत असेल, उद्योजकाच्या बाबतीत असेल, कारण एवढी वर्ष सत्ता या ठिकाणी मतदारसंघात असून सुद्धा
बऱ्याच गोष्टी प्रलंबित आहेत. किनाळकर साहेबांना बऱ्याच गोष्टीचा माहित आहे, ते या ठिकाणी अधिक मला इथं या ठिकाणी सांगू शकतील. मी परत एकदा आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेला पंजा आणि विधानसभेला पंजा या दोन्ही चिन्ह म्हणजे दोन्ही ठिकाणी काँग्रेसच आपल्याला बघायचं आहे. वर पंजा आणि खाली पंजा, डबल इंजिन आम्ही दोघं राहणार आहोत, काळजी करू नका. आज खरं म्हणजे या ठिकाणी विधानसभेची जेव्हा निवडणूक लागली, अनेक इच्छुक या ठिकाणी उभा होते. मी प्रामुख्याने सर्व आमच्या या उमेदवारांचं, आमचे गोविंद बाबा गोड असतील, बाळासाहेबजी रावणगावकर असतील, आमच्या दामिनीताई ढगे असतील, बालाजी गाडे असतील, सुभाष पाटील किनाळकरजी असतील, संदीप देशमुख बारटकरजी असतील, आमचे दुसरे संदीप देशमुख बारटकर असतील आणि सुहास पाटील डोंगरगावकर असतील, यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि पप्पू पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे राहिले. मी त्यांचेही इथून आज या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो. आणि आपण सर्वजण महाविकास आघाडी मिळून या ठिकाणी जोरदार यापुढे काम करायचं आहे आणि नांदेड जिल्ह्यातली महाविकास आघाडी अधिकाधिक भक्कम करायची आहे, एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.